कारण कोई मदद नहीं कर सकता। पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शोक वाली घटना है। एवढा मोठा त्याचा स्फोट झाला ना, ते कुणीच म्हणजे काही करू शकत नव्हतं। मग अग्निशमन हे आले, त्यांनी पाणी ही विझवलं आणि नंतर आम्ही हवेत स्फोट झाला का? नाही, खाली म्हणजे असं क्रॅक झालं ना, तेव्हा धडकल्याबरोबर त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर असं म्हणजे ते इतका मोठा स्फोट झाला ना, खूप घाबरलेलो आम्ही, पलीकडे गेलेलो। नंतर पोलिसांनी म्हणजे आले, आम्हाला म्हणजे पाणी आणायला लावलं, आम्ही बादलीने पाणी आणलं, ते टाकलं आणि त्यांची बॉडी अशी साईडला उडून पडलेली ते आम्ही प्रत्यक्षात पाहिली आणि ते फक्त ते असं वरचं मुंडकं होतं ना ते दिसलं नाही, खालची निम्मी बॉडी होती आणि ते अशी पूर्ण अशी मोठी अशी फुगलेली बॉडी होती। आम्ही नवीन कापड हे ब्लँकेट दिलं आणि गुंडळून नंतर त्यांनी किती वेळ चाललं होतं हे चांगलं 15-20 मिनिटं तरी असं म्हणजे ते स्फोट चाललेला आणि त्याचं इतकं बार असा झाला ना, ते बार चांगला अर्धा तास होत होता, म्हणजे थोडं असं बार होत होता। दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहेत ना गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादाच आहेत म्हणून। मग ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही, पहिली दादांची बॉडी काढली। किती वाजता घडलं? 8:45 बरोबर झालं। 8:45। आणि सांकेतिक ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की दादांचं विमान जे आहे, जेट जे आहे ते अशा प्रकारे खाली आलं। खरं तर ते तिरपा होत खाली आलेलं होतं आणि त्यानंतर खाली पडल्यानंतर या विमानाचा स्फोट झालेला आहे।